काय तुमची ही परीक्षा जवळ आली आहे, पण मनात तणाव भीती वाटते, अभ्यास करावा असं वाटत नाही, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे 5 असे सोपे उपाय जे तुमचे मन शांत करतील आणि तुम्ही मनापासून आनंदाने, आत्मविश्वासाने अभ्यास कराल आणि तुम्हाला सुद्धा परीक्षेमध्ये नक्कीच उच्च गुण मिळेल. सर्वात पहिला उपाय, परीक्षेच्या तयारीचे योग्य नियोजन करा. योग्य तयारी मन शांत ठेवते आणि तणाव कमी करते. यासाठी सर्वात पहिले काम, तुम्हाला कोणकोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे त्याचे वेळापत्रक तयार करा. दुसरे काम, तुम्हाला प्रत्येक विषयासाठी किती वेळ अभ्यास करायचा आहे ते ठरवा. साधारणपणे तुम्ही 30 मिनिट अभ्यास करा, त्यानंतर 5 मिनिटांची विश्रांती घ्या, त्यानंतर आणखीन 30 मिनिट अभ्यास करा आणि 5 मिनिटांची विश्रांती घ्या. तर याच्यानुसार तुम्हाला दर विषयाचा किमान 1 तास अभ्यास करता येईल. कारण जर तुम्हाला दर विषयाचा किमान 1 तास अभ्यास करायचा असेल आणि तुम्ही थेट अभ्यास करायला बसला, तर याच्यामुळे तुम्हाला मानसिक ताणतणाव येईल आणि अभ्यासामध्ये सुद्धा लक्ष लागणार नाही. तर यामुळे तुम्ही सुरुवातीला 30 मिनिटांचा अभ्यास करा, त्यानंतर आणखीन 30 मिनिटांचा अभ्यास करा आणि मध्ये विश्रांती घेणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. जेणेकरून तुम्हाला कोणताही ताणतणाव येणार नाही आणि तुमचा अभ्यास तणावमुक्त होईल. कारण जेव्हा तुम्ही 30 मिनिटांचा अभ्यास करता आणि 5 मिनिटांची विश्रांती घेता, तेव्हा तुमच्या मेंदूला शांतता मिळते आणि यामुळे तुमचा मेंदू पुढे आणखी काम करण्यासाठी सक्रिय होतो. आणि जेव्हा तुमचा मेंदू सक्रिय स्थितीमध्ये असतो, तेव्हा तुम्ही जो पण अभ्यास करता तो तुम्हाला समजतो आणि तो लक्षात राहतो. तिसरे काम, तुम्ही ज्या पण विषयाचा अभ्यास करता त्या विषयामध्ये सर्वात महत्त्वाचे धडे कोणते आहेत त्यांचा तुम्ही सर्वप्रथम अभ्यास करा. कारण त्या धड्यांच्या आधारे तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. आणि यासाठीच तुम्ही ज्या त्या विषयाच्या शिक्षकांना हा प्रश्न विचारा, आपल्या विषयामध्ये असे कोणते महत्त्वाचे धडे आहेत किंवा प्रश्न आहेत ज्यांची तयारी करणे हे महत्त्वाचे आहे. चौथे महत्त्वाचे काम, तुम्ही ज्या पण विषयाचा अभ्यास करता किंवा एखाद्या दिवशी तुम्ही किती विषयाचा अभ्यास केला आहे, काय काय अभ्यास केला आहे याची संपूर्ण नोंद ठेवा. याच्यामुळे तुम्हाला हे लक्षात येते की माझा अभ्यास किती पूर्ण झाला आहे आणि याच्यामुळे पुढील नियोजन करता येते. पाचवे काम, आणि हे खूप महत्त्वाचे आहे, तुम्ही जो पण अभ्यास करता त्याची पुनरावृत्ती करा. याच्यामुळे काय होते की तुम्ही काय काय अभ्यास केला आहे हे तुम्हाला लक्षात येते. जसे की तुम्ही जीवशास्त्र या विषयाचा अभ्यास करत आहात आणि याच्यामध्ये शिकत आहात की आपले शरीराचे अवयव कसे काम करतात, तर तुम्ही 5 दिवसानंतर किंवा 7 दिवसानंतर तुम्ही आपल्या भाषेमध्ये याचे उत्तर लिहिण्यासाठी प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला उत्तर लिहिता येत नसेल, तर याचा स्पष्ट अर्थ असा आहे की तुम्हाला अभ्यास समजला नसेल किंवा तो लक्षात राहिला नसेल, तर तुम्ही पुन्हा अभ्यास करा. कारण जर तुम्हाला परीक्षेमध्ये उत्तर नाही लिहिता आले, तर तुम्ही परीक्षेमध्ये उच्च गुण कसे मिळवणार? आणि यासाठीच तुम्ही ज्या पण विषयाचा अभ्यास केला आहे त्याची पुनरावृत्ती करणे हे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही सकाळी अभ्यास केला आहे, तर तुम्ही संध्याकाळी पुनरावृत्ती करा. त्यानंतर तुम्ही 5 दिवसानंतर, 7 दिवसानंतर पुन्हा पुनरावृत्ती करा. दुसरा उपाय, आपले मन शांत ठेवा आणि एकाग्रता वाढवा. शांत मन हे तुमची एकाग्रता वाढवते. यासाठी सर्वात पहिले काम, तुम्ही रोज सकाळी उठून प्राणायाम करा. याच्यामुळे तुमचे मन शांत राहते आणि तुमची एकाग्रता वाढवते. तसेच अभ्यास केल्यानंतर जेव्हा तुम्ही 5 मिनिटांची विश्रांती घेता, तेव्हा देखील तुम्ही प्राणायाम करा. हे तुमचे मन शांत ठेवते आणि पुढे आणखीन अभ्यास करण्यासाठी आपले मन आणि मेंदू सक्रिय ठेवतो. तसेच प्राणायाम केल्याने फक्त मानसिक नाही तर शारीरिक आरोग्य देखील चांगले राहते. पण जर तुम्हाला माहीत नसेल की प्राणायाम कसे करावे आणि त्याचे फायदे काय आहेत, तर तुम्ही कॉमेंट करून सांगा, मी याच्यावर एक नक्की व्हिडिओ बनवेन. तसेच अभ्यास करताना फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या, इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नका, नाहीतर तुमचे लक्ष अभ्यासामध्ये लागणार नाही. तिसरा उपाय, नकारात्मक विचारांपासून लांब राहा. नकारात्मक विचार हा आपल्या मनातील मानसिक ताणतणाव वाढवण्यासाठी कारणीभूत आहे. यासाठी सर्वात पहिले काम, मी तयार नाही, माझं होणार नाही असे विचार करणे टाळा. कारण नकारात्मक परिस्थितींचा विचार न करता तुम्ही सकारात्मक कल्पना करा. हे तुमचे मानसिक ताणतणाव कमी करते. कारण मानसिक ताणतणाव काय येतो? कारण तुम्ही नकारात्मक विचार करता आणि नकारात्मक विचार हा आपल्या शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. याच्यामुळे तुमच्या मनामध्ये सतत नैराश्य, भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण होते आणि हे वातावरण तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधीही पुढे जाऊ देत नाही, प्रगती करू देत नाही. आणि जर तुम्ही सतत नकारात्मक विचार करत राहिला, तर तुमच्या जीवनामध्ये तुमची कधीही प्रगती होणार नाही.
यासाठीच नकारात्मक विचार करणे बंद करा. चौथे काम, सकारात्मक विचार करा. सकारात्मक विचार केल्याने तुमच्या मनातील ताणतणाव कमी होते आणि याच्यामुळे तुमचे मन शांत राहते. यासाठी रोज सकाळी उठून तुम्ही हा विचार करा, मी हे करू शकतो, माझी ही तयारी झाली आहे. मला यावर्षी प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षेमध्ये उच्च गुण मिळवायचे आहे. तसंच मला स्वतःचे ज्ञान देखील वाढवायचे आहे. तसंच मला माझ्या जीवनामध्ये प्रगती करायची आहे आणि यासाठी मला अभ्यास करायचा आहे, कारण मला एक यशस्वी व्यक्ती व्हायचे आहे. दुसरे काम, तुम्हाला अभ्यास करताना कितीही अडचणी येऊ द्या, पण तुम्हाला असा विचार करायला पाहिजे की अभ्यास करणे खूप सोपे आहे. याच्यामुळे तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार चालत राहील आणि तुम्हाला अभ्यास करताना कोणतीही अडचण येणार नाही. कारण जर तुम्ही एखाद्या विषयी प्रामाणिकपणे कष्ट करत असाल आणि जर प्रयत्न करत असाल तर 100% तुम्हाला अभ्यास समजेल आणि तुम्हाला परीक्षेमध्ये उच्च गुण मिळेल. तसंच तुम्ही दररोज छोटे छोटे आनंद साजरे करा. समजा तुम्ही एखाद्या विषयाचा अभ्यास करत असाल आणि जर तुम्हाला अभ्यास समजला तर तो क्षण तुमच्यासाठी आनंदाचा आहे आणि सकारात्मक चिन्ह दाखवतो, तर तो तुम्ही आनंद साजरे करा आणि स्वतःच्या मनामध्ये म्हणा, बघा अभ्यास तर किती सोपा आहे. पाचवे काम, स्वतःचा आत्मविश्वास वाढवा. तुमचा आत्मविश्वास हा तुमच्या मानसिक ताणतणावाला नष्ट करतो आणि तुमचा आत्मविश्वास तुमच्या मनामध्ये सकारात्मक भावना निर्माण करतो, जी सकारात्मक भावना तुम्हाला पुढे काम करण्यासाठी प्रेरणा देते. यासाठी तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास वाढवा. यासाठी तुम्ही सुरुवातीला सोप्या विषयांचा अभ्यास करा. याच्यामुळे काय होईल की तुम्हाला अभ्यास करताना कोणतीही अडचण येणार नाही आणि याच्यामुळे तुमचा आत्मविश्वास हा खूप पटीने वाढेल आणि तुम्हाला पुढे आणखीन अभ्यास करण्यासाठी प्रेरणा देतो. परीक्षेमध्ये तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवून काही पण करू शकता. जर तुम्हाला माहीत नाही की आपला आत्मविश्वास कसा वाढवावा तर तुम्ही कॉमेंट करून सांगा, मी याच्यावर एक नक्की व्हिडिओ बनवेन. या व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली आहे कॉमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला पुढे देखील असे व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही या चॅनल देखील सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुमचे लक्ष अभ्यासात लागत नसेल किंवा अभ्यास केलेला लक्षात राहत नसेल तर तुम्ही हे 2 व्हिडिओ नक्की पहा.